आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. मिरज तालुक्यातील बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये लवकरच डायलिसिसची सुविधा उपलब्ध केली जाईल आणि शासकीय निवासस्थान बांधले जातील, अशी माहिती राज्याचे आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. बेळंकी येथील नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचे लोकार्पण आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंत्री मेघना बोर्डीकर ह्या बोलत होत्या. त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आवश्यक त्या ठिकाणी सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहितीही यावेळी मंत्री बोर्डीकर यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे होते. यावेळी ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील, सौ सुमनताई खाडे, युवा नेते सुशांत भाऊ खाडे, सौ स्वातीताई खाडे, तहसीलदार अपर्णा मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, जिल्हा परिषद सदस्य आशिष जाधव, नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेवक संदीप आवटी, नगरसेवक गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, योगेंद्र थोरात यांच्यासहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळंकी गावाच्या विकासासाठी आत्तापर्यंत 53 कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करून दिला आहे, असं सांगून आमदार सुरेश भाऊ खाडे पुढे म्हणाले, यापुढेही बेळंकी गावचा विकास अजिबात थांबणार नाही. विकास कामे करताना राजकारण बाजूला ठेवायचं असतं, मात्र काही लोक आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याचे काम करत आहेत, अशी टीकाही आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी केली. मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. 15 कोटी रुपये खर्च करून आधुनिक सुविधा, सुसज्ज उपचार व्यवस्था आणि रुग्णांसाठी आवश्यक मूलभूत सोयीसुविधांनी सुसज्ज असलेली ही इमारत ग्रामीण आरोग्य सेवेला नवी दिशा देणारी ठरत आहे. बेळंकी येथे 30 खाटांचं उपजिल्हा रुग्णालयाचे सुसज्ज अशी इमारतीचं उद्घाटन आज झालं. इतकी सुंदर इमारत या ठिकाणी बनलेली आहे आणि सर्वच नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा, सर्वच चिकित्सा या ठिकाणी ट्रीटमेंट सगळ्याच आजारांना दिली जाणार आहे. ह्या ठिकाणी यांच्या स्टाफ क्वार्टर्सची मागणी आहे, त्याचा सुद्धा पाठपुरावा लवकरच करून स्टाफ क्वार्टर्सला लवकर परवानगी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज राज्यामध्ये 170 तालुक्यांमध्ये डायलिसिस सेंटर्स चालू आहेत. त्याच पद्धतीने या बेळंकीमध्ये सुद्धा डायलिसिस सेंटरचं उभारणीसाठी तातडीचे आदेश देण्यात येतील आणि लवकरात लवकर उभं करून घेण्यात येईल. तर सिटी स्कॅनची पण मागणी आहे, ते सुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये जिथे सोयीचं होईल त्या ठिकाणी त्याला परवानगी देण्यात येईल. जवळजवळ मी 53 कोटी 21 लाख रुपये दिलेले आहेत. कुणाला डाऊट असेल तिने माझ्याकडे यावं. गावची कामोची लिस्ट आपण घ्यावी, बेरीज मारावी, टोटल करावी. त्या पद्धतीने आपल्याला निश्चितच कुठेही मोठेपणानं बोलणं हा विषय नाही आहे, पण जे प्रॅक्टिकल आहे. आताही माझ्या हातामध्ये लिस्ट आहे, कुणाला बघायचं असेल तर आपण लिस्ट बघू शकता. ह्या गावची कामं किती झाली, कशी झाली. आता विकास करायचा आहे. गावातले हेवे देवे सोडून द्या, मी काय लक्ष देत नाहीये. तो गावचा विकास असेल तर सगळ्यांनी आपली पादत्रानं बाहेर ठेवायला पाहिजे, तर आपल्या विकासाला खांद्याला खांदा लावला पाहिजे आणि आपल्या गावचा विकास करून घ्यायला पाहिजे. जुनी लोक आहे तिथे बसलेले आहेत. एक 15-16 वर्षाच्या अगोदरचं आमचं बेळंकी कसं होतं, आता बेळंकी कसं झालंय, फरक पडला की नाही? पडलाय ना, अजून फरक होणार आहे. मॅडम आरोग्य झालं, तिथं मंदिरं झाली सगळी. मॅडम आरोग्य झालं, मंदिरं झाली, रस्ते झाले, तिथलं काय काम जवळजवळ बाकी नाही. मग तुम्हाला सांगितलं की मी आता पुढल्या स्टेजला चाललोय. माझी गावं मागणीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे, त्यासाठी मागणीमुक्त करायच्या मार्गावर आहे. कोण काय बोलतो, कोण काय बोलतो, काय बोलायचं ज्ञान आहे, कोण त्यांना शिकवतं, शिकवणारं तर ज्ञान आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अंमलात केलं तर ते सोडून द्या. आपल्याला सगळ्यांना विकास करायचा आहे, आपलं ध्येय विकासाचं आहे, गोरगरिबांची सेवा करायची, ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. मॅडम आपण आलात, खूप बरं वाटलं, कारण ह्या भागात तुम्ही कधी येत नाही सा. पण मला म्हणजे सांगली जिल्ह्याला यायचं आहे, मी येणार. आणि आज तुम्ही आला, आज तुम्ही तुमच्या हस्ते ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं.
ह्या दृष्टिकोनातून आज सुंदर असा विकास, एक शोभा, गावची शोभा वाढवली, विकासात भर पडणारी आणि देखण्या गावासाठी शोभा वाढणारी ही हॉस्पिटल इथून सुंदर उभा राहील. हे अभिमानाची गोष्ट आहे. एवढ्या ग्रामीण भागात, एवढ्या छोट्या छोट्या गावामध्ये एक असं हॉस्पिटल उभं राहतं, हे मला वाटतं तुम्ही सर कधी अपेक्षित धरलं नव्हतं, पण हे झालं. आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम आमच्या पाठीशी राहिलं म्हणून हे झालं. पुढे काय माहित नाहीये, पण ह्या गावचा विकास 100% पूर्ण करण्याची अजून माझ्याकडे 3 वर्ष 2 वर्ष बाकी आहेत, 3 वर्ष बाकी आहेत अजून माझ्याकडे. त्यामुळे चिंता करू नका. काल कोणीतरी प्रेरणा केली की मतदान दिलं मग गावाला पाहिजे. मला मतदानचा विषय नाही, ती निवडणूक झाली, गंगेला मिळाली, पण माझ्या गावचा विकास, बेळंकीचा गावचा विकास थांबणार नाही. लागल तो पैसा आपण द्यायला तयार आहोत. ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करायचंय. राजकारण होतं काय, राजकारण असतात तर आमदारकी असते, आमदारकी इथं 80-85% मतदान होतं इथं. पण स्थानिक सरकार निवडणूक लागतात तेव्हा मग ते बांधाचं उमऱ्याचं लागतं. तो मला असा बोलवता, तो मला तसा बोलवता, ह्यो माझ्या लग्नाला आलं नाही, ह्यो माझ्या बारशाला गेला नाही, बांधावा चालू होतं, मतदान तुटतं. तेव्हा त्यावर लक्ष मी देत नाहीये. आईच्या पिठावर पोळ्या रेगोड्या मारणारे, पोळ्या भाजणारे इथं भरपूर आहेत. त्याचा विचार मी करत नाही. विकास करायचा.